भूदेवी डिवोशनल चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत शिवलीलामृत अध्याय 6 सीमंतिनी आख्यान, सोमवार व्रत, अखंड सौभाग्य, पुत्रपौत्रादींची प्राप्ती व संकटनाश हे या अध्यायाचे फळ आहे। जे शिवभक्त भगवान सदाशिवाची अनन्य भावे पूजा करतात, सोमवार, प्रदोष, शिवरात्री इत्यादी शिवव्रतांचे आचरण करतात, ते स्त्री पुरुष संसार सागर तरून जातात। त्यांच्या सर्व ऐहिक इच्छा कामना पूर्ण होतात। याविषयी पुराणिक सुतांनी शौनकादिकांना अत्यंत पवित्र असे सीमंतिनी आख्यान सांगितले। श्री गणेशाय नमः। आर्यवृत्तचा पराक्रमी राजा चित्रवर्मा याला 8 पुत्रांनंतर नवस करून सीमंतिनी ही सुंदर मुलगी झाली। ती जन्मास आली तेव्हा विद्वान ब्राह्मण म्हणाले, ही आपल्या पतीसह 10,000 वर्ष सर्व सुखांचा उपभोग घेईल, ही पृथ्वीची स्वामिनी होईल, ही अष्टपुत्रा सौभाग्यवती होईल। सर्वांना अतिशय आनंद झाला। नंतर दुसरे एक ब्राह्मण म्हणाले, या मुलीला 14व्या वर्षी वैधव्य येईल। हे समजताच अतिशय दुःखी झालेल्या सीमंतिनीला याज्ञवल्क्याच्या पत्नीने मैत्रिणीने सांगितले, तू शिव पार्वतीला शरण जा, सोमवार व्रत कर, म्हणजे तू सर्व संकटातून तरून जाशील। सीमंतिनी सोमवार व्रत घेऊन सांगितल्याहूनही विशेष शिवपूजन सुरू केले। काही दिवसांनी इंद्रसेन, नैषधराज इंद्रसेन, राणी लावण्यवती यांचा राजकुमार पुत्र चित्रांगद यांच्याशी सीमंतिनीचा विवाह झाला। मोठ्या थाटात होतो। दिवाळीला चित्रांगद सासूरवाडीत यमुना नदीत नौकाविहार करताना अचानक वादळ येते व नौका बुडते। ही बातमी कळाल्यानंतर सर्व शोकमय होतात। सीमंतिनी बेशुद्ध होते। चित्रांगदचे आई वडील दुःखात असताना शत्रू त्यांच्यावर स्वारी करून दोघांना बंदी बनवतात। सीमंतिनी मात्र आपल्या पित्याच्या घरी सोमवार व्रत अतिशय भक्तिभावाने करत होती। इकडे चित्रांगद नागलोकात जातो, परंतु शिवकृपेमुळे त्याला क्षती न पोहोचता तक्षक त्याचा पाहुणचार करतो। नागलोकचे अद्भुत वैभव पाहून चित्रांगद आश्चर्यचकित होतो, परंतु तक्षकही त्याला जिवंत असल्याचे पाहून आश्चर्यचकित होऊन विचारतो, इतक्या खोल पाण्यात बुडाल्यानंतरही तुम्ही कुशल आहात ते कसे? चित्रांगद म्हणतो, ही तर सर्व शिवकृपा। तक्षकही आम्ही शिवभक्त असल्याचे सांगतो व येथेच राहण्याची विनंती करतो, परंतु चित्रांगद आपले आई वडील व सीमंतिनीबद्दल सांगतो। तेव्हा तक्षक त्याला अपार वस्तू व 12 सहस्र नागांचे बळ देतो, दुर्लभ रत्ने, अमूल्य तेजोगळी, पर्वताकार मोठ फणीवर देतो व नाग मनुष्यवेश धरून त्याला यमुना नदीतीरी आणून सोडतो। तेथे त्याला चिंताक्रांत सीमंतिनी व तिच्या सख्या दिसतात। चित्रांगद तिला तुझा भ्राता जिवंत आहे, 3 दिवसांनंतर भेटेल, चिंता करू नको असे म्हणून जाणार तोच तिच्या सखी, तुम्ही कोण असे विचारतात। तो म्हणतो, आम्ही सिद्ध पुरुष, कळते भूत भविष्य, जातो चिंतिल्या ठायस असे म्हणून तो आपल्या आईवडिलांकडे जातो। नाग मनुष्यवेश घेऊन शत्रूला सांगतो, चित्रांगद 12 सहस्र नागांचे बळ घेऊन येत आहे। शत्रू भयभीत होऊन शरण जातात व इंद्रसेनला सिंहासनावर बसवतात। नैषधराज इंद्रसेन, राणी लावण्यवती यांना त्यांचा राजकुमार चित्रांगद भेटतो। आनंदी आनंद होतो। परत समाचार चित्रवर्माकडे जातो। वरात घेऊन सर्वजण आर्यवर्तला जातात। पुन्हा सीमंतिनी चित्रांगद यांचा लग्न सोहळा मोठ्या थाटात होतो। चित्रांगद सीमंतिनीला पाताळ लोकातील अद्भुत रत्ने देतो। दोघे महादेवाची परमभक्ती करतात। सीमंतिनी सोमवार, प्रदोष, शिवरात्री भक्तिभावे करते। हे आख्यान श्रवण पठण केल्याने सौभाग्य वाटते, अंतरलेला पुत्र भेटतो, आरोग्य, ऐश्वर्य, ज्ञान, विद्या मिळते, गंडांतर टळते, गतधन प्राप्त होते, शत्रू विजयी होतो, असे सर्व कार्य सिद्ध होतात, पापे जळून भस्म होतात, अशी आख्यायिका आहे। जसे सीमंतिनीला चित्रांगद यांचे चांगले झाले, तसेच सौभाग्य तुम्हा आम्हालाही लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना। हर हर महादेव। भूदेवी डिवोशनल चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद। हर हर महादेव।